तर आणखी एक मुंबईतली महत्त्वाची बातमी समोर येते। शाळा आणि कॉलेज परिसरामध्ये अंमली पदार्थांविरोधात मुंबई पोलिसांची मोहीम सुरू आहे। तर बोरिवलीतून 15 लाखांच्या ड्रग्जसह नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 15 लाखांचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आलेले आहेत। या कारवाईमध्ये नायजेरियन व्यक्तीला अटक झालेली असून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। चार्ल्स सॅम्युअल असं आरोपीचं नाव आहे। तर आरोपी शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकायचा अशी माहिती समोर आलेली आहे। अधिक तपास सुरू आहे। तर मुंबईतल्या पोलिसांची ही धडक कारवाई। मुंबईमधल्या बोरिवलीतून 15 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या अटक झालेल्या नायजेरियन व्यक्तीकडून कदाचित आणखी काही मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे, काय अपडेट्स? प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो हो, आवाज येते। मुंबईतल्या बोरिवली ते 15 लाखांचे ड्रग्ज जप्त झालेत। नायजेरियन व्यक्तीकडून आणखी काही अपडेट्स मिळण्याची शक्यता आहे, कदाचित हे मोठं रॅकेट असू शकतं। नक्कीच याच्या मागचं कारण काय ते अजून मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांकडून शाळे आणि कॉलेजच्या बाहेर एक विशेष ड्रग्जच्या अगेन्स्ट मोहीम राबवण्यात आलेली होती। मात्र त्या मोहीम अंतर्गत काल रात्री एक नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आला। त्याच्याकडे कोकीन आणि एमडी हे 2 ड्रग्ज जे आहेत जप्त करण्यात आले आणि त्याची किंमत जवळपास 15 लाख समोर आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नायजेरियन शाळेतला आणि कॉलेजचा जे युवा पिढी आहेत त्यांना टार्गेट करून त्यांना ड्रग्ज सप्लाय करायचा असं समोर आलेलं आहे। मात्र ह्याच्या मागे कुठली लिंक आहे, कुठला गँग आहे, याचा तपास मुंबई पोलीस पुढचा करत आहे। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी